लावण्यात आलेले आहेत। पंजाबच्या फिरोजपूर मधला ड्रोन हल्ला भारतानं पूर्णपणे हाणून पाडलेला आहे, नेस्तनाबूत केलेला आहे। पाकच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिले जात आहे। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन पाडलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, 8 वाजल्यापासून पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापती सुरू झाल्यात। एलओसी जवळ गोळीबार केला जातोय, एलओसी जवळ तोफगोळे टाकले जात आहेत। भारतामधील 24 एअरपोर्ट हे 15 मे पर्यंत बंद राहणार आहेत। 10 मे पर्यंतची मुदत आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्यामुळे हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। सुरुवातीला 10 तारखेपर्यंत एअरपोर्ट जे आहे ते बंद असणार होते, मात्र आता 15 तारीख करण्यात आलेली आहे। जम्मू भुज एअरपोर्ट 15 मे पर्यंत आता बंद राहतील। खबरदारीचा उपाय म्हणून हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। राजस्थानच्या बाडमेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राजस्थानच्या बाडमेरमध्ये नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राजस्थानच्या बाडमेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये ब्लॅकआउट जे आहेत त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राजस्थानच्या बाडमेरमध्ये नागरिकांनी घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले हे हवेतच नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ही कमाल म्हणावी लागेल। श्रीनगर एअरपोर्ट जवळ 6 ते 7 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेत। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडत भारताने सर्व हल्ले जे आहेत ते उधळून लावलेले आहेत, नेस्तनाबूत केलेले आहेत। प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे। पंतप्रधान मोदींनी एस जयशंकर आणि डोवाल यांच्यासोबत बैठक घेतली। ही बैठक जवळपास 1.5 तास झालेली आहे। या बैठकीमध्ये सुद्धा मोदींना प्रत्येक घडामोडींची बातमी जी आहे, प्रत्येक हल्ल्याची बातमी जी आहे ती देण्यात आलेली आहे। जवळपास 1.5 तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ आणि एअरपोर्टना पाककडून टार्गेट करण्यात आलेलं आहे। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते निष्क्रिय करण्यात आलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ही कमाल म्हणावी लागेल। कोणकोणत्या भागामध्ये ब्लॅकआउटचा निर्णय? उरी, जम्मू, पूंछ, सांबा या भागामध्ये ब्लॅकआउट, त्याच्यानंतर राजौरी, श्रीनगर, जैसलमेर, अमृतसर, त्याच्यानंतर कच्छ, पठाणकोट, पाटण